जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर। श्री राम जय जय राम। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। आपल्या संस्कृतीमध्ये या भारतीय जीवन पद्धतीमध्ये भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान जर असेल तर ते आपल्या गुरूंचं आहे, सद्गुरूचं आहे। परमेश्वरापेक्षाही सद्गुरूला मोठं स्थान दिलेलं आहे, कारण तो परमेश्वर सुद्धा ज्यांनी दाखवला, परमेश्वराची ओळख सुद्धा सद्गुरूंमुळे होते आणि म्हणून सद्गुरूंचं स्थान हे महत्त्वाचं आहे। मग जर आम्ही त्यांना आमचे नोकर जर मानलं, हां शिकवा तुम्ही आम्हाला, आम्ही तुम्हाला पैसे देतो, हा भाव नाही आहे तिथे। सद्गुरूचं स्थान त्यांना काय जे म्हटलं जातं ना की आपल्या चांबड्याचे जोडे करून घातले तरी सुद्धा कमी आहे, ते खरोखर आहे। हीच जी अनुभूती जेव्हा येते
तेव्हाच सद्गुरू कळणार. सद्गुरू कळला तर पुढचं ज्ञान कळणार आहे खरं म्हणजे. आणि ज्याला सद्गुरू समजला त्यालाच खरं ज्ञान झालं असं म्हणता येईल. आणि म्हणूनच इथे जो समर्थ आहे, जो ज्ञानी आहे, ते त्या सद्गुरूचं वर्णन करायला जे पात्र आहेत. आणि हीच खरी सद्गुरूंची काय सद्गुरूंचं वर्णन आहे. हेच खरं वर्णन या शब्दात करू शकतो की त्याचं वर्णन करता येत नाही. मी अज्ञानी आहे त्याच्या पुढे. सूर्य जसा ही मती तुटपुंजी पडते, मूर्खता आहे खरं ते वर्णन करणं म्हणजे असं. म्हणून पुढे आता काय म्हणतात, सद्गुरूंचं स्तवन या प्रकारे सुरू आहे. सद्गुरूचा महिमा असाच सांगता येणार आहे ते की कसं असतं ना, आता त्या आपलं जे लहान बाळ असतं त्याला आम्ही काय म्हणतो, लबाडा, बदमाशच फार. आता तो लबाडी काय केली बरं त्यांनी, त्याला काही जेलमध्ये पाठवायचं का आपल्याला, तो लबाड आहे म्हणून. तर हे सगळं काय होतं की खूप प्रेम आहे आपल्याला त्याच्याबद्दल वाटतंय, आणि तो इतका त्या प्रेमाने आम्हाला असं इतका आनंद देऊन टाकतो आहे की आपलं जीवन तिथे मुळी सार्थक झाल्यासारखं होऊन जातं. मग असं वाटतं की काय त्याला म्हणायचं. त्या लबाड शब्दामध्ये फार वेगळा अर्थ आहे ना. शब्दशः अर्थ घेतला तर मग कसं होईल बरं. तसंच त्या गोपिकांचं इतकं प्रेम आहे त्या श्रीकृष्णावर, ते काय ते वर्णन त्या कसं सांगतात. ते म्हणतात तो चोर आहे म्हणले, तो फार त्रास देतो आम्हाला. काळा म्हणले, कसा दिसतो काळा असा. आता हे काय बरं, मग त्या काही तिची निंदा करतायत का. हेच तर प्रेम आहे. इतकं प्रेम ते उतू जातं, वाहून जात आहे ते असं. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये ती विरोधी सगळे शब्द तिथं आलेले आहेत. सद्गुरू वर्णवेना असंच म्हणावं लागेल तिथे. म्हणून आता पुढे समर्थ काय म्हणतात, मज नकळे हा विचारू, दुरुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू, पाववी मज श्रीराम. सद्गुरूंचं वर्णन करायचंय, सद्गुरूंचं स्तवन जेव्हा करायला सांगितलं ते म्हणले मज न कळे हा विचारू. त्यांना स्तवन तरी कसं करू मी, त्यांचं पूजन मी कसं करू, त्यांच्या पायांना मी स्पर्श कसा करू म्हटले. आपल्याकडे पाया पडायला येतात, धाडकन असं काय ते वाकल्यासारखं करायचं आणि ते सुद्धा डाव्या हाताने धावून जायचं. कधी कधी ते नमस्कार करतात, इतकं जोरात पाय दाबतात की कळ उठते असं वाटाय. नाही तर कधी एवढी मोठी मोठी नख रोवतात. कसे त्या सद्गुरू कसे सहन करत असतील ना. आणि पण जिथे खरं प्रेम आहे ना, खरा भाव जिथे आला, त्या सद्गुरूला जेव्हा खरं आम्ही ओळखलं तेव्हा इथे हे अशी स्थिती होते की दुरुनी माझा नमस्कार. आपण त्या व्यक्तीच्या जवळही जात नाही. आणि ही संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये आम्हाला दूर ठेवलं आणि मग आम्हाला वाळीत टाकलं, हा भाव तिथे नाहीये. हे शब्दशः आम्ही अर्थ घेतले, मूर्खपणाने घेतलेले आहेत. जिथे आत्यंतिक प्रेम आहे, आत्यंतिक समर्पण आहे, परमज्ञानाची जी काय परिसीमा जी आहे, तो भाव म्हणजे हा भाव आहे. दुरुनी माझा नमस्कार म्हटले. आमचे मारुतराय रामाच्या जवळ सुद्धा नाही जायचे. त्यांच्या त्या पायाला ते नमस्कार करायचे, ते दुरून करायचे, त्या पायाला स्पर्श पण नाही करायचे. की आपण त्याला पात्र नाही आहोत. त्या पायांना आपण स्पर्श करणं म्हणजे नाही होत. ते नाही, आपण ह्याला स्पर्श कसा करायचा. इतका तो फार वेगळा भाव आहे. असं नाही की पवित्र अपवित्र तिथे ते पण नाही आहे खरं. त्याच्याही पुढचा हा भाव आहे. तिथे उत्कटता आहे ती.
दुरुनी मज नकळे हा विचारू म्हटले. जेव्हा सद्गुरूंना नमस्कार, हा जरा दर्शन घेऊन येतो असं म्हणले, विचार पण नाही मला करवत. सद्गुरूंचं स्तवन करणं जे आहे, सद्गुरूंची जी स्तुती करणं, तिथे जिथे विचार खुंटतात, त्या विचारांच्या पलीकडचं जे आहे तिथे विचार कसा करायचा. स्तुती करायची म्हणजे शब्द आले, काही अलंकार आले, उपमा आल्या, तिथे नाही राहिलेलं आता. मग त्याचं वर्णन या शब्दामध्ये नाही का होऊ शकत. हेच खरं स्तवन आहे ना. स्तुती करणं जे आहे, जेव्हा आम्ही आपल्या हृदय त्याला ओतून द्यायचं, ते जे आहे तोच भाव म्हणजे हा भाव आहे. नकळे हा विचार. सद्गुरूचं वर्णन कसं करायचं मला कळत नाही आहे, आणि सद्गुरूचं वर्णन करणं हा विचारच मला कळत नाही म्हणले. ती कल्पनाही मी करवत नाही म्हणले. असं म्हणून मी म्हणले, दुरुनी माझा नमस्कार. त्याच्या जवळ सुद्धा मी जाऊ शकत नाही, पण म्हणजे त्याची निंदा करतोय मी, त्याच्या दूर आहे असं नाही आहे, तर अत्यंतिक जवळीकच आहे ती. आणि इतकं ते बालकासारखंच त्यावेळेला, ज्या वेळेला तो पहाडासारखा मोठा वाटतो, त्याच वेळेला ते पूर्णपणे आपलं आहे. आणि त्या पहाडावर तर आपण त्याच्या कडेवर बसतो ना. गुरुदेवा पहिलं पारू पाववी मज. खरं असं वर्णन करणारा तो पहिलं पार कधीच झालेला आहे. गुरुदेवा ज्या सद्गुरूची त्या चरणाशी त्यांनी अशी शरणागती घेतली, आणि ज्याला हे समजलं ह्या गुरुचं स्तवन असं करणं आहे, तो कधीच पहिलं पार झालाय. कारण सद्गुरू जे आहेत ते कसे आहेत, तीर्णा स्वयं भीम भवाणोम जनान अहेतु अन्यान पितारयंत म्हटले. त्यांनी स्वतः तर तो हा भीम भवार्ण असा हा भयानक असा हा भवाब्दी संसार सागर पार केलेला आहे. ते दुसऱ्यांना पण, चला आम्ही पण तुम्हाला पण पार करायला, अहेतुक कुठलाही हेतू नाही आहे. चला पैसे मिळतील तेवढं पोट भरेल, नाही आहे तो हेतू तिथं काही. अशी निरहेतुक अशी ती सहजता ज्याच्या कार्यामध्ये आहे, ज्याच्या बोलण्यामध्ये आहे, त्या गुरूंना आम्ही हक्काने सांगू शकतो, मला पार करा तुम्ही. तेच एक पार करणारे आहेत. मग इथं त्यांचं वर्णन नाही झालं का? वर्णन करता येत नाही, मला विचार येत नाही, मी कसं कळू. वेद म्हणतात नाही नाही, पण ते नाही नाही म्हणणं म्हणजेच त्याचा जो वर्णन आहे. दुरून केलेला नमस्कारच खरा जो नमस्कार आहे. तिथं दुरावाच नाहीये. खरं म्हणजे दूर आणि जवळ हे सगळं काय सापेक्ष आहे ना. त्या वेदांमध्ये सुद्धा असंच वर्णन, तद्दूरे तद्वंतिके, ते खूप दूर आहे, ते खूप जवळ आहे. पण दूर जवळ हे सगळं सापेक्ष आहे ना. कुठला गुण नमस्कार, जसं ते पती पत्नी किंवा प्रेम असतं, त्या जेव्हा आम्ही सगळ्या गोतावळ्यामध्ये असतो, सगळे लोकांच्या गर्दीमध्ये असतो, तेव्हा ते दूर दोन टोकाला असतात. मग दुरूनच खुणा किंवा काही खूण सुद्धा करायची जरूर नसते ना. इतके ते एक असतात, ती मन इतकी एक असतात, बाहेरून दूर दिसत आहेत ते, पण ते एकमेकांना नमस्कार करत असतात, किंवा एकमेकांचं प्रेम त्या एकमेकांना जाणत असतं. दूर असले तरी तिथे भांडण नसतं. मग काय तुला माझी आठवण नाही करता आली का, मला फोन नाही करता आला का. दुरुनी माझा नमस्कार. त्यांनी माझी आठवण नाही केली तरी चालेल, ते नाही, त्यांनी मला काही आशीर्वाद नाही दिला तरी चालेल, किंवा मला त्यांचं दर्शन नाही झालं तरी चालेल, पण माझा नमस्कारच आहे सतत.
मी त्याच्या पायाशीच आहे सतत आणि तेच मला पार करू शकणारे आहेत, दुसरं कोणीही नाही. म्हणून माझी प्रार्थना सहजपणे, की मागणं नाही आहे तिथे, पण तरीसुद्धा हक्काने जे मागणं येतं, पैल पारू पाववी मज म्हणले, तूच पावणार मला नेणार आहेस, ने मला तिथे. त्यांच्या कडेवर बसलोय तर ते नेणारच आहेत खरं, सांगायची जरूरच नाही. पण तरी पण आपण हक्काने आई बाबांना जसं सांगतो, मला आज अमुक अमुक पाहिजे, मला घेऊन चल तिथे, तेवढ्या हक्काने सांगितलेलं आहे. आणि तेच खरं सद्गुरूंचं वर्णन, तेच इथे स्तवन सुरू आहे. श्रीराम. होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता साल तैसे असा सद्गुरु स्वामी श्रीराम. कार्यक्रमाचं आयोजन सुरू असतं आणि सगळेजण, अरे मग परिचय कोण देणार करून, मग ह्या तुम्ही करा, तुम्ही छान करता असं समजा एखाद्या व्यक्तीला सांगितलं. आणि मग इतकी मनाची तयारी असते की नाही खूप छान मी तयारी, मला परिचय करून देणार. आणि मग ते भरपूर पानं लिहून काढली, पुन्हा पुन्हा वाचलं, पुन्हा खोडलं फाडलं, पुन्हा लिहून काढलं, आणि मग त्याचा काय पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस पण केली ती सगळी घोकून की स्टेजवर एकदम छान या शब्दात मी सांगणार, असं सांगणार, ही शब्दाची अशी कुठे ती शब्दाची फेक कशी करणार, सगळं मनाने ठरवलेलं होतं, सगळं सांगितलेलं होतं. पण जेव्हा आता वेळ आली, तो क्षण आला, त्या स्टेजवर त्या सद्गुरूंच्या समोर उभं राहून प्रत्यक्ष स्तवनाची वेळ आली, तेव्हा काय झालं, होती स्तवनाची दुराशा. खूप सगळी तयारी केली होती, असं सांगणार तसं सांगणार, हे करणार ते करणार, पण तिथं मात्र काय झालं, दुराशा झाली. काहीही सांगता आलं नाही, बोलताच येईना, शब्द फुटेना, कंठ दाटून आला. आणि काय वर्णन करायचं, आता सद्गुरू वर्णवेना, म्हणजे ही माझी मूर्खाची दशा, मी काय वर्णन करू, अशी दुराशा होऊन जाते. काही बोलता येत नाही तिकडे, ततपप होतं सगळं. हे जे आहे, हीच ती अवस्था, ही ज्ञानाची परिसीमा आहे खरं म्हणजे. जेव्हा सद्गुरूला ओळखलं, आणि सद्गुरू म्हणजे ते ब्रह्मस्वरूपच आहेत, आणि त्या ब्रह्मस्वरूपाला ओळखणं म्हणजे त्या मायेला पार करणं आहे. त्या ब्रह्मस्वरूपाला जाणणं म्हणजे मीपणा न उरणं आहे. इथं मीच उरलो नाही तर वर्णन करणार कोणाचं, आणि वर्णन करणारा नाही, तिथे सगळीच दुराशा होऊन जाते ना. होती स्तवनाची दुराशा. आता जिथे स्तवन करायचं आहे, तिथं वर्णन करायचं आहे, ते ब्रह्म असं आहे, मग तिथे आम्हाला काय बुद्धी आवश्यक आहे, वृत्ती तिथं आहे. पण खरं स्तवन जेव्हा होतं, खरी स्तुती जी आहे की तुटला मायेचा भरवसा, मायेचा आधार, ह्या शब्दांचा आधार घेऊनच ते वर्णन तिथं होऊ शकतं. पण जिथे आत्यंतिक शरणागती आहे, समर्पण आहे, तिथं तो अहंकार पूर्णपणे टाकून दिलेला आहे. त्यागे नैके अमृतत्व मानशू, त्यागामध्येच खरं अमृतत्व आहे. मग हे मी पण, माझे पण, हा देहभाव, ही देहबुद्धी जिथे गळून पडली, तिथं ही माया जी आहे ती निघून गेली. तिथं मग स्तवनाची दुराशा झाली. म्हटले कोण स्तवन करणार आहे तिथे, ते खरं स्तवन आहे. हे सद्गुरूचं वर्णन आहे खरं. सद्गुरू म्हणजे असे शब्दांनी ज्ञान देणारे नाही आहेत खरं, म्हणजे शाब्दिक पांडित्य म्हणजे ज्ञान नाही. तर अशी अवस्था होणं जी आहे, भावनेच्या पलीकडे आपण जातो, ते म्हणजे खरं ज्ञान आहे, आणि ते सद्गुरूचं वर्णन आहे. आता जेव्हा सद्गुरू ब्रह्मस्वरूप आहेत,
आणि मग त्या ब्रह्मस्वरूपाचं वर्णन कसं करता येईल? ते ब्रह्मस्वरूपच होऊन जाऊ, तेव्हाच ते कळणार आहे आम्हाला. मग जेव्हा त्या ब्रह्मस्वरूपामध्ये आम्ही गेलो तर त्याचं वर्णन करता येणार नाही. मग ते काय आहे तरी पण वर्णन काय होऊ शकतं? आता असाल तैसे असा सद्गुरू स्वामी, असाल तैसे असा म्हटले. हो, ह्या सद्गुरूंना ओळखणं फार कठीण असतं. आम्ही काय म्हणतो, काय फरक आहे मोठं, हे आमच्यासारखेच तर राहतात, कपडे घालतात, जेवतात भरपूर यथेच्छ, उलट भिक्षा मागतात आणि आम्हाला हे करा ते करा, आज काय श्रीखंड करा बासुंदी करा सांगतात. काय एवढे चिडतात आमच्यावर, रागावतात, सगळं आमच्यासारखेच तर आहेत. काय फरक आहे त्याच्यामध्ये? झोपतात, सगळीकडे हिंडतात, गाड्या घेऊन हिंडतात, काय फरक आहे त्याच्यात? देहाच्या स्तरावर सगळंच तसंच दिसतं. मग आम्ही तेवढंच, आमची बुद्धी तितकीच आहे. ज्या मूर्खमतीने आम्ही जर पाहायला गेलो तर ते कळणारं नाही आहे. पण त्याच सद्गुरूंना जे असं वेगळं ज्यांनी पाहिलं, यपश्यती सपश्यती, जो पाहतो तोच खरा पाहतो, ज्यांनी खरं पाहिलेलं आहे तोच खरा जाणतो. म्हणून बरेचदा आपल्याला अनुभव येत असेल की ते सद्गुरू जे असतात, ते सद्गुरू एरवी पण आपण बघतो की म्हणले अहो ते खूप साधेत हो, ते सद्गुरू त्यांचं काही नसतं, आपण गेलो तर ते सगळं देतात किंवा ते ऐकतात, आपण आपल्याला काही म्हणत नाहीत. पण हे त्यांची शिष्यमंडळी ती म्हणले आपल्याला सारख्या अडवत असतात. ते जाऊ देत, नाही नाही नाही, आता सद्गुरू विश्रांती करतायत, तुम्ही काही जाऊ नका. आश्रमांमध्ये गेलो की आपल्याला बरेचदा असे अनुभव येतात, कारण त्या शिष्याचा तो भाव असतो. ते सद्गुरू इतकी ती वेगळ्या ह्याच्यामध्ये असतात, त्यामुळे ते त्यांना की नाही, त्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे. आणि सद्गुरूला तर देहस्तरावर नसतं, ते आपलं काही आता असाल तैसे असा सद्गुरू स्वामी, हा शब्द कुठल्या, आता मराठी भाषा आहे, साधी आहे, त्यामुळे त्याचा अर्थ तो सरळ की तुम्ही जसे आहात तसे आहात. पण जसे आहात तसे आहात म्हणजे काय आहे? केवलता आहे ती, ते बस आहे, तो सद्भाव आहे, ते आहेत, ते काही बनलेले नाही आहेत. जे बनलेलं आहे, जे भव आहे, ते रोग आहे सगळं, तो संसार आहे. हा देह जो आहे तो देह म्हणजे ते नाही आहे, ते असाल तैसे असा, त्याच्यामध्ये जे आहे ते जे आहे ते तसं असेल तसं आहे. म्हणजे कसं, त्या बुद्धीला ते दिसणारं नाही आहे, ते अगोचर असं आहे, ते केवल आहे, त्याचं वर्णनच नाही करतायत. स्तवनाची दुराशा झाली म्हणले. जर वर्णन करायचं म्हणलं तर मायेचा आधार घ्यावा लागतो, आणि मग त्या मायेचा आधार घेतला तर ते यथार्थ वर्णन होऊ शकत नाही म्हणले. जर काही पाहायची वस्तू म्हणली तर आम्हाला डोळे वापरावे लागतात, पण डोळे खरं दाखवू शकतात का? आमचे तुलसीदासजी वर्णन की म्हणले, या डोळ्यांनी पाहिलं पण मुखाने वर्णन करायचं आहे ना त्याचं, मग मुखाने पाहिलेलंच नाही आहे ना, मग मुखाने पाहिलं नाही तर मग मुख खरं वर्णन कसं करू शकेल बरं? आणि डोळ्यांनी खरं पाहिलेलं आहे पण त्या डोळ्यांना बोलायला वाचा नाही आहे ना, कसं वर्णन करणार त्याचं? मायेचा भरोसा तुटून जातो. ह्या उपाधींना इतकी मर्यादा आहे, त्याच्या भरोशावर कसं त्याचं वर्णन करता येणार? आणि म्हणून सगळी दुराशा झाली म्हणले, मला तुमचं वर्णन नाही करतायत, मी थांबलो, आपण अडकलो, हारलो आपण. तुम्ही असाल तैसे असा, तुम्ही आहात तसेच आहात, तुम्ही आहात तेच आहात, मी जे वर्णन करेन तसे तुम्ही आहात असं नाही. कसं सांगता येणार त्यांना?
की श्रीराम मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान, काय करू श्रीराम. आता इथे जे समर्थांची जी भाषा आहे, हे जे सद्गुरूचं स्तवन आहे, हे आपल्याला कळण्यासारखं नाही आहे कदाचित. आणि ते सतत माया 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 जी म्हणतात, सरस्वती स्तवन करत असताना पण ते माया म्हणत, माया काय आहे प्रत्येक वेळी आम्हाला काही कळतच नाही आहे ना. पण ते सद्गुरू शिकवणार आहेत, माया नक्की काय आहे ते समजणार आहे. पण जो त्या मायेला जाणलं, त्या मायेच्या पलीकडे जो गेलेला आहे, त्या भावामध्ये त्या व्यक्तीच्या द्वारे केलं गेलेलं हे सद्गुरूचं स्तवन आहे. त्यामुळे आपण त्यांच्याबरोबर स्तवन करूया, मग पुढे माया ब्रह्म सगळं काही कळणार आहे, तेच आपल्याला शिकवणार आहे. तर त्यांचं आपण आधी स्तवन करूया. तर की स्तवन करायचं आहे, स्तुती करायची आहे, म्हणजेच काय की हे सगळं द्वैत आहे तिथे, आणि आपल्याला हे समजतच नाही. पुढे मायेच्या बळे करीन स्तवन म्हटले. आता आपलं जीवन हे मायेच्या स्तरावर आहे, त्यामुळे ह्याचा अर्थ आपल्याला कळत नाही कदाचित. आत्ता आपण जीवन म्हणजे काय आहे बरं? जीवन म्हणजे अनुभव आपण घेतो आहोत. आणि अनुभव कसा येतो तर आपली इंद्रिय जी आहेत, आपला हा देह आहे, या देहाच्या माध्यमातून आपण अनुभव घेतो आहोत. आपली ही सगळी जी ज्ञानेंद्रिय जी आहेत, नाक कान डोळे वगैरे, त्याच्या आधारे आम्ही हे पण त्याच्या मागे जे आमचं सूक्ष्म शरीर आहे, ती पण जे ती उपाधी एक आहे आपल्याकडे. आणि त्या मनबुद्धीच्या द्वारे, मनबुद्धी खरी या इंद्रियांच्या द्वारे सगळं जगताचं अनुभव, जगताची जी जाणीव आपल्याला होती आहे ना, हे जीवन, हे सत्य आपण आत्ता जाणतो आहोत. पण मग आता जेव्हा मग वर्णन आपण आता जे अनुभवलं त्याचं वर्णन आम्ही कसं करणार? तर हे उपाधीनी जे पाहिलं, आमच्या डोळ्यांनी जे दिसलं, मला माझ्या काय जिभेवर जी चव लागली, त्याच्याप्रमाणे आम्ही त्याचं वर्णन करत असतो. पण आता जेव्हा इथे काय म्हटलं की खरोखर मग ते वर्णन तसंच असेल का? जेव्हा आता चौकशी आपण म्हणजे काय विचारणा जी करत 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 आम्ही गेलो, किंवा आपण आता लगेचच जाऊया त्या ह्याच्यात की झोप, रोजच्या जीवनामधला जो अनुभव आपल्याला आहे, झोपेचं उदाहरण आपल्याला समजू शकतं. झोप, गाढ निद्रा जी आहे, त्या गाढ निद्रेमध्ये काय अनुभव येतो? कुठली ज्ञानेंद्रिय काम करत असतात? ज्ञानेंद्रिय नाही, मनबुद्धीचा पण तिथे लय झालेला आहे. मग उपाधी तिथं नाही. ही जी प्रकृती, ही जी उपाधी म्हणजे माया ना, काहीतरी माध्यम आहे ना ते, त्या मायेच्या या उपाधीच्या माध्यमातून आपण जीवन पाहतो आहोत, अनुभवतो आहोत. मी आहे ही जाणीव जी आहे, ती जाणीव या शरीरामुळे आहे. पण मग त्या झोपेमध्ये शरीराशी तादात्म्य नाही, कुठल्या इंद्रियाशी तादात्म्य नाही, मनबुद्धी पण तिथं काही काम करत नाही आहे. तर तेव्हा तिथे मी आहे ही जाणीव तरी आहे का? काहीच तिथं नाही आहे ना, अभाव आहे पूर्णपणे. मग तिथे जेव्हा ही माया उरत नाही, म्हणजे आपण काही खरं नाही आहे तिथे, तर अजून मायेचा तिथे आहे, जे अज्ञान आहे, अज्ञानाची स्थिती आहे ती. पण तिथे जेव्हा प्रकृती नाही, ते हा देह नाही, देहाशी तादात्म्य नाही, त्यामुळे तिथं काहीच आपल्याला अनुभव नाही आहे ना. आज काय आपण कुठं गादीवर झोपलो आहोत, कुठे झोपडीत झोपलोय का कुठं झोपलोय, कशाचाच अनुभव तिथे नाही आहे. आम्ही काही राजा आहोत का, अजून कोण साहेब आहोत की चपराशी आहोत, तोही काहीच अनुभव, कुठल्याही उपाधी तिथे नाही आहे. मग आता
जेव्हा ज्ञान होतं, मी हा देह नाही, ह्या देहाशी जेव्हा तादात्म्य उरत नाही, मनबुद्धीशी जेव्हा पूर्णपणे आम्ही संपर्क, ते भान हरपतं, म्हणजे आम्ही त्या मनाच्या स्तरावर राहत नाही. तिथे जेव्हा मनबुद्धी नाही, भान हरपणं जे आहे, तिथे शब्द कसे येऊ शकतात, अनुभव कसा येऊ शकतो. मायेच्या बळे करी नस्तवन, ऐसे वांछित होते मन. म्हणजे हे मन म्हणजेच खरी माया आहे. आणि मी असं ठरवलं की मी तुमचं वर्णन करेन, मी तुमचं स्तवन करेन, मी तुमची स्तुती करेन, महान, किती महान आहात तुम्ही, कसे आहात वगैरे मी सांगेन म्हणले. पण अशी माझी इच्छा होती. पण काय झालं म्हणले, माया झाली लज्जायमान, काय करू म्हटले. ती मायाच म्हणे लज्जायमान झाली म्हणले. पतीचं वर्णन जेव्हा करायला लागले किंवा पतीचं नाव घ्या म्हणलं की ती जी शालीन, प्राचीन म्हणावं लागेल आता ना, प्राचीन भारतीय स्त्रीचं काय व्हायचं, त्या पदराखाली आपलं तोंड झाकून घ्यायची, आई आयुष्य म्हणजे, आणि काहीच बोलणार नाही तिथे, असा जो हे आहे. मग ते काय आहे, लज्जायमान होणं म्हणजे काय आहे की ते आत्यंतिक प्रेम आहे. लज्जायमान होणं म्हणजे आत्यंतिक जो समर्पण आहे, एकत्व आहे, जिथे शब्द नाही, तिथे परिसीमा जिथे संपली, ते म्हणजे हे सगळं आहे. की ती माया जी आहे, हे माया म्हणजे खरं अज्ञान आहे. ही उपाधी जिथे आहे, त्या उपाधींच्या स्तरावर जर आम्ही आलो तर तो झोपेतला अनुभव आम्हाला सांगता येईल का? तर लज्जायमानच आहे. झोप आहे तिथे कुठलं मनबुद्धी नाहीच आहे मुळी. मनबुद्धी जिथे नाही तिथे मग वर्णन कशाचं करणार, ती झाकूनच गेलं सगळं. असा त्याला वर्णन ती करू शकत नाही म्हटले. मग इथे खरं म्हणजे सद्गुरूचं स्तवन इतकं मोठं केलेलं आहे की त्या सद्गुरूंनी त्या शिष्याला सुद्धा त्या पदावर पोचवलेलं आहे. आणि तो सद्गुरूंनी जे पद पोचलेले आहेत ते ब्रह्मपद, तर ब्रह्मपद ते ब्रह्मस्वरूप होऊनच तो त्या सद्गुरूला पाहतो आहे. त्या मायेला ज्यांनी पार केलेलं आहे तोच असं वर्णन करू शकतो. ती माया म्हणले लज्जायमान झाली, म्हणजे माये ती जिथे ज्ञान आहे तिथे ते अज्ञान काय बरं झुकतच ना खाली, तिथं त्याचं काय भाव भरोसा आहे, तिथं काही नाही आहे, त्याचा काही अस्तित्व असलं नसलं काही फरकच पडत नाही आहे तिथे. मग जो ब्रह्मस्वरूपच होऊन गेला, सद्गुरूचं स्तवन, सद्गुरूचं वर्णन करणं म्हणजे ब्रह्माचं वर्णन, आणि ब्रह्माचं वर्णन करणं म्हणजे ब्रह्मस्वरूप, ब्रह्मस्थिती, ती समाधी स्थितीच आहे. म्हणजे मायेच्या बळे करी नसतं म्हणून या देहस्तरावर येऊन मी करण्याचा प्रयत्न करेन असं वाटलं होतं मला. पण म्हणले की काय होतं, ती लज्जायमान होते म्हणले, ती लाजून निघूनच जाते म्हणे. सद्गुरूचा भाव जो आहे, त्या ब्रह्मस्वरूपाची वृत्ती जेव्हा आमच्या मनामध्ये येते तेव्हा जगत आणि हे द्वैत मुळी राहतच नाही. ती ब्रह्माकार वृत्ती अशी आहे की ती आम्हाला बहिर्मुख करतच नाही. स्वरूपाची स्थिती, स्वरूपाकार होऊन जाणं म्हणजे तिथे द्वैत नाही आहे. मीच माझं स्वरूप होऊन जाणं, जोपर्यंत जे इदम आहे, दुसरं काहीतरी आहे, तिथं सगळा विक्षेप आहे. पण जेव्हा मीच उरत नाही, म्हणजे तो स्वरूपाकार ब्रह्माकार वृत्ती जी होते, तिथे ही उपाधी किंवा ही वृत्ती इथं उरत नाही. मुळे म्हणजे
माया झाली लज्जायमान, काय करू. ते ब्रह्मस्वरूप आहेत आणि त्या ब्रह्मस्वरूपाचं वर्णन जो ब्रह्मस्वरूप झाला आहे तोच करू शकतो. आणि तसं हे असंच वर्णन होऊ शकतं त्यांचं. जय जय रघुवीर समर्थ.